Hello everyone. Today we are going to discuss class 11th English. Okay? आणि आजचा आपला जो सेक्शन असेल तो असेल पोएट्री सेक्शन. पोएट्री सेक्शन मधला आपली जी फर्स्ट पोएम आहे ती आहे नोज वर्सेस आईज. ओके, आता जसं त्याचं नाव आहे नोज वर्सेस आय, तशी ती थोडीशी ह्युमर सुद्धा पोएम आहे आणि याच्यामध्ये थोडंसं काय आहे, एक मेसेज सुद्धा आहे की आपलं जे ह्युमन बिहेवियर आहे किंवा एक ह्युमन नेचर आपण जसं म्हणतो की एक्झॅक्टली हे ह्युमन बिहेवियर कसं असतं किंवा त्याची जी ग्रीड आहे याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहे किंवा या पोएम मध्ये ते डिस्कस करणार आहे. ओके, सो लेट्स बिगिन विथ आर फर्स्ट पोएम आणि आपल्या पोएमचं नाव आहे नोज वर्सेस आय. ओके, पण हे सुरू करण्या अगोदर आपल्या पोएटचं आणि आपल्या पोएमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन आपल्याला इथे घ्यायचंय. बघूयात आपले जे पोएट आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला इथे काय दिलेलं आहे. ओके, विल्यम काउपर हे आपले पोएट आहेत की जो आपला बऱ्याच वेळा ॲप्रिसिएशन लिहिताना आपल्याला हे मेन्शन करावं लागतं की आपल्या पोएमचे पोएट कोण आहेत, पोएमचं टायटल काय आहे किंवा त्यामध्ये राईम स्कीम कोणती आहे, त्यामध्ये कोणते कोणते फिगर्स ऑफ स्पीच आहेत आणि त्याची सेंट्रल आयडिया. तर त्याच्यामधला जो आपला हाफ मार्कचा जो पार्ट आहे तो आहे आपला पोएटचं नेम जे आहे विल्यम काउपर. ओके, William Cowper was one of the most popular 18th century English poets and composer of hymns. ओके, आता इथे जे हाइम्स असं म्हटलेलं आहे, हिम्स किंवा हाइम्स म्हणजे काय रे, की ज्या रिलिजियस पोएम्स असतात की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, देवाला प्रेज केलं जातं. ओके, म्हणजे असे जे पोएम्स आहेत किंवा सॉंग्स आहेत हे त्यांनी म्हटलेले आहेत किंवा त्यांनी लिहिलेले आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी देवाला प्रेज केलेले आहे. हे हिम्स त्यांनी लिहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं आहे, His poems deals with nature and everyday life. त्यांनी गॉड बद्दल तर लिहिलेलेच आहेत पोएम्स, पण सोबतच त्यांनी काय केलेलं आहे, एव्हरीडे लाईफ म्हणजे आपल्या एव्हरीडे लाईफ मधले जे आपले एक्सपिरियन्सेस आहेत, इन्सिडेन्सेस जे आपल्यासोबत होतात याच्यावर सुद्धा त्यांच्या पोएम्स आहेत. आणि त्याचसोबत त्यांनी काय केलेलं आहे, नेचर बद्दल सुद्धा पोएम्स लिहिलेले आहेत. आणि आता ते बघूयात त्यांच्याबद्दल सॅम्युअल टी कोलरिज काय म्हणतात, की जे ते सुद्धा तेवढेच फेमस पोएट आहेत आणि त्यांनी आपला या पोएट बद्दल काय म्हटलंय. He is aptly described by Samuel T. Coleridge as best modern poet of his times. की त्यांचं असं म्हणणं होतं, हे जे आपले सॅम्युअल टी कोलरिज हे जे पोएट आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की विल्यम काउपर त्यांच्या टाइमचे बेस्ट पोएट होते, की त्यांनी गॉडला प्रेज करणाऱ्या पोएम्स लिहिलेल्याच आहेत, नेचर बद्दल लिहिलेले आहे आणि सोबतच त्यांनी काय केले, एव्हरीडे लाईफ म्हणजे आपल्या कॉमन पर्सनसाठीच्या किंवा कॉमन मॅन ज्याला रिलेट करू शकतो अशा पोएम्स सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि हे झालं त्यांच्याबद्दल. आता पुढे बघूया अजून थोडंसं काय दिलेलं आहे. दो he studied jurisprudence, he later admitted that he was not much inclined to legal profession. ओके, इथे जो वर्ड आलाय ज्युरिप्रुडन्स, ज्युरिप्रुडन्स म्हणजे काय रे, स्टडी ऑफ लॉ, की ज्यांनी काय केलं होतं की त्यांचं जे एज्युकेशन आहे हे त्यांनी लॉ केलं होतं, पण त्यांनी काय सांगितल्यानंतर नॉट मच इन्क्लाइंड, की त्यांना त्यामध्ये जास्त त्या स्टडीमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता किंवा लॉ मध्ये त्यांना जास्त करिअर करण्याचा असं काही होप्स नव्हते किंवा त्यांना जास्त करायची इच्छा झालेली नव्हती. टू द लीगल प्रोफेशन पुढे त्यांना करिअर बनवावं अशी त्यांची इच्छा झाली नाही. ही रोट हॅपी इज वन हू नोज जस्ट ॲज मच ऑफ द लॉ टू मेक हिमसेल्फ ॲज अ लिटल मेरी नाव अँड देन with the solemnity of judicial proceedings. ओके, आता त्यांचं काय म्हणणं होतं रे ह्या लॉ बद्दल किंवा ज्युडिशियल प्रोसिजर्स याच्याबद्दल काय म्हणणं होतं, की प्रत्येक माणूस हा खुश तेव्हाच राहू शकतो ज्यावेळेस त्याला फक्त थोडंसं ज्ञान, जेवढं गरजेचं आहे तेवढं जर माहिती असेल, लॉ बद्दलचं जे नॉलेज आहे तेवढं जर त्याला माहिती असेल तरी सुद्धा ते त्याच्यासाठी सफिशियंट आहे. माणसाने जास्त, आपण असं म्हणतो ना की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, एक्झॅक्टली त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की आपल्याला जेवढ्यामध्ये आपण काय राहणार आहे, मेरी. ओके, म्हणजे काय, लिटिल मेरी अँड देन अँड नाव, की आपण जेवढ्यामध्ये खुश राहू शकतोय आपल्याला तेवढंच लॉचं नॉलेज असलं पाहिजे. किंवा ह्या ज्या प्रेसिडिंग्स आहेत, ट्रायल्स असतील किंवा जज असतील, जे काही असेल, लॉयर्स असतील, त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती असणं गरजेचं नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, इथपर्यंत झालंय आपल्या पोएट बद्दल आपण हे ऐकलेलं आहे. आता बघूयात पुढे काय आहे आपल्या पोएम बद्दल.
सॉरी. नोज वर्सेस आईज ही आपली पोएम आहे आणि याच्यामध्ये ते काय सांगतायत रे, काहीतरी त्यांना याच्यामध्ये मेसेज द्यायचा आहे आणि याच्यासाठीच आपला जो मेसेज आहे काय आहे, नोज वर्सेस आईज इज अ सटायर ऑन द ज्युडिशियल सिस्टम. सटायर, ओके. सटायर म्हणजे आपण असं अगदी सिंपल लँग्वेजमध्ये काय म्हणू शकतो, सार्कॅझम, की आपल्याला एखाद्याला बोलायचंय, ओके, पण त्याला समजूही नाही द्यायचंय की आपण त्याला एकदम काहीतरी बोलतोय. म्हणजे काय की ह्युमरस वे मध्ये, एकदम फनी वे मध्ये एखाद्याला आपण अगदी साध्या भाषेत की टोमणे मारणं असं जे आपण म्हणतो ना मराठीमध्ये, सेम तेच काय आहे, सटायर. ह्युमरस वे मध्ये एखाद्या गोष्टीवरती कमेंट करणं किंवा ते जजमेंट पास करणं, एखाद्या गोष्टीबद्दल कमेंट करणं म्हणजे काय असेल, सटायर. की याच्यावरती क्रिटिक पास करणं, हे की त्यांची ही जी आपली आजची जी पोएम आहे ती सुद्धा काय आहे, सटायर आहे. पण ती कशावर आहे, ज्युडिशियल सिस्टीम, की आपले जे लॉ आहे किंवा आपले जे रेग्युलेशन्स आहेत ते कसे फनी आहेत किंवा ह्युमरस आहे हे त्यांना याच्यामधून दाखवायचं आहे. की बेनिफिशियल तर आहेतच आपल्यासाठी, लॉज बेनिफिशियल आहेत, पण ते कधी कधी कसे होऊ शकतात की आपल्यासाठी अगदी इलॉजिकल किंवा कोणाच्याही कन्व्हिनियंटचे ते नाही आहेत, असं सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा अनुभव येतो. आणि म्हणून त्यांनी काय केले, सटारिक वे मध्ये त्यांनी याच्यावरती कमेंट केलेली आहे, उपहासात्मक पद्धतीने एक त्याच्यामध्ये फन एलिमेंट सुद्धा ऍड केलाय की जी लॉ सिस्टम आहे ती आपल्याला कशी इंटरप्ट करते. ओके, बघूया. इट ऑल्सो मॉक्स म्हणजे काय, सटारिक वे. ओके, इट ऑल्सो मॉक्स ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस. ओके, स्टोन ब्लाइंड जस्टिस इन अ ह्युमरस मॅनर, emphasizing upon the lack of empathy and common sense. त्यांचं म्हणणं काय होतं की हा जो लॉ आहे तो काय करतो रे, की बऱ्याच वेळा असं होतं की ज्याला तो न्याय मिळायला हवा किंवा एक फेअर जस्टिस मिळायला हवा असं जे आपल्याला वाटतं, त्यांना तो बऱ्याच वेळा मिळत नाही. म्हणून काय म्हटलंय रे, की स्टोन ब्लाइंड जस्टिस, की जस्टिस जो फेअरनेस असायला हवा तो फेअरनेस बऱ्याच वेळा याच्यामध्ये दिसत नाही. आणि म्हणून त्यांनी ही जी पोएम आहे ही काय केली आहे, की लिहिलेली आहे की आपल्या या लॉ वरती, ज्युडिशियल सिस्टीम वरती एक कमेंट करण्यासाठी. ओके, हे झालं आपलं इंट्रोडक्शन की आपल्या पोएम मध्ये आज आपल्याला काय बघायचंय. आता बघूयात आपल्या एक्झॅक्टली पोएम मध्ये काय. ओके ओके, आज बघूयात आपली पोएमचं नाव आहे नोज वर्सेस आईज. की काय झालेलं आहे की हे दोघांमधली फाईट आहे, ज्याचं नाव काय, नोज वर्सेस आय, की जे आपले ह्युमन ऑर्गन्स आहेत, ओके, की जे नोज आहे, जे आपलं नाक आहे, नाक आणि कोणामधलं आर्ग्युमेंट आहे की आपले जे डोळे आहेत, आईज, यांच्यामधलं हे आर्ग्युमेंट आहे. त्यांच्यामध्ये वर्सेस हा जो वर्ड आलाय हा आपल्याला काय सांगतो रे, की हे काहीतरी याच्यामध्ये आर्ग्युमेंट झालेलं आहे. ओके, आता बघूयात हे जे आर्ग्युमेंट आहे हे नेमकं कशाबद्दलचं आहे आणि का आहे. हे झालं आपल्या टायटल बद्दल. बघूयात आपला फर्स्ट स्टांजा. Between nose and eyes, a strange contest arose. The spectacles set them unhappily wrong. The point in dispute was, as all the world knows, to which the said spectacles ought to belong. Ought to belong. ओके, आपला हा जो फर्स्ट स्टांजा आहे याच्यामध्ये काय म्हटलंय रे, अगदी आपल्या की एक्झॅक्टली झालंय काय, यांच्यामध्ये का भांडण झालंय, फाईट का चालू आहे किंवा यांच्यामधली जी केस आहे ही का तयार झाली आहे हे आपल्याला इथे समजतंय. की अगदी पहिल्या सेंटेन्स मध्ये आपल्याला काय सांगितलंय रे, बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. की कॉन्टेस्ट म्हणजे काय, की फाईट आहे, की या दोघांमध्ये काहीतरी फाईट सुरू झालेली आहे, अरोज सुरुवात झालेली आहे. The spectacles set them unhappily wrong. आणि ह्या भांडणाचं कारण काय रे, की हा जो स्पेक्टॅकल आहे, चष्मा आहे, हा या दोघांच्या भांडणाचं कारण आहे. आता नेमका तो कसा रिझन आहे ते बघूयात. अनहॅपीली रॉंग म्हणजे काय, की याच्यामुळे, ह्या चष्म्यामुळे या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे. द पॉइंट इन डिस्प्यूट म्हणजे पॉइंट इन आर्ग्युमेंट वॉज, ॲज ऑल द वर्ल्ड नोज, की पॉइंट तर सगळ्यांना माहितीये, हे जे आर्ग्युमेंट आहे, डिस्प्यूट आहे, जे भांडण, आपण डिस्प्यूट म्हणजे काय म्हणतो, भांडण काय आहे, ॲज ऑल द वर्ल्ड नोज,
टू विच द सेड स्पेक्टॅकल्स ऑट टू बिलॉंग, की हे सगळ्या जगाला माहितीये, हे सांगण्याची गरज नाहीये, हे जे स्पेक्टॅकल्स आहेत हे कोणासाठी काम करतात किंवा कोणासाठी गरजेचे आहेत, राईट? की आपल्याला ज्यावेळेस दिसायला कमी लागतं त्यावेळेस आपण काय करतो रे, हे स्पेक्टॅकल चष्मा वापरायला लागतो, हो की नाही? अरे मला लांबच नाही दिसत, मला ना जवळचं दिसत नाही, हे ज्यावेळेस आपल्याला वाटायला लागतं ना त्याच वेळी येतो ना हा चष्मा. म्हणजे सगळ्यांना माहितीये हा जो चष्मा आहे तो कोणाला बिलॉंग करतो, आपल्या डोळ्यांना, ऑफकोर्स, राईट? मग आता झालंय काय नेमकं? सो टंग वॉज द लॉयर. ओके, आता कोण आहे यांचा लॉयर? दोघांमध्ये केस म्हणजे भांडण तर सुरू झाले. आणि ज्या वेळेस कॉमनली ज्यावेळेस एखाद्या आपल्यामध्ये भांडण सुरू होतं आणि भांडण खूप खूप टोकाचं व्हायला लागतं त्यावेळेस लोक काय म्हणतात रे, आय विल सी यू इन द कोर्ट, हो की नाही? आणि असंच काहीसं आता या ऑर्गन्स मध्ये पण झालेले. आणि त्यांनी काय केलंय की ह्या दोघांनी त्यांचा लॉयर कोणाला चूज केले? टंग. ओके, टंग का बरं केली असेल? एक लॉजिक असेल. ही जी टंग आहे ती फक्त काय करते, टेस्ट करण्याचं काम तर करत नाही. बरेच जण असं पण म्हणतात की नाही, हो फार तिखट आहे त्याची जीभ. म्हणजे काय रे, की त्याला खूप जास्त तिखट बोलायला आवडतं किंवा त्याला चांगलं बोलता येत नाही, अशा अर्थाने आपण म्हणतो, राईट? आणि म्हणून मे बी त्यांनी काय केलं, टंगला त्यांचं लॉयर चूज केलेलं आहे. अँड आर्ग्यूड द केस कॉज. आणि आता त्यांनी काय केलंय, आर्ग्यूड, की आता ही जी टंग आहे, जी लॉयर आहे, त्यांनी काय केलंय, त्यांची जी केस आहे किंवा कॉज, रिझन काय त्यांच्या भांडणाचं, हे समोर ठेवायचं आता ट्राय करते ती. विथ ग्रेट डील ऑफ स्किल. ओके, टंग आहे ती, राईट? ऑफकोर्स. म्हणजे ती काय असणार आहे, तिच्याकडे बोलण्याचं, खूप चांगलं बोलण्याचं स्किल आहेच. म्हणजे एखाद्याला चांगलं बोलायचंय असं पण होतं ना, किती गोड बोलतोस अरे तू, असं पण आपण बऱ्याच जणांना म्हणतो, की आपल्याला असं माहिती असतं हा माणूस आहे ना फक्त कामासाठी गोड बोलतो. हे जे आहे म्हणजे काय, ते आपल्या टंगचं स्किल आहे, गोड बोलत राहणार, राईट? आणि हेच कोणी केलेलं आहे आता, म्हणून लॉयर आलेले आहे. आणि म्हणून काय म्हटलंय, विथ ग्रेट डील ऑफ स्किल अँड अ विग, अ विग फुल ऑफ लर्निंग. विग म्हणजे काय सांगितलं रे आपल्याला इथे, अ स्पेशल कव्हरिंग फॉर द हेड मेड फॉर आर्टिस्टिक हेअर वोन बाय द जजेस. की आधीच्या पिक्चर मध्ये आपल्याला दिसायचं ना, आधीच्या मूवीज मध्ये असायचं ते, की ज्यावेळेस एखाद्या कोर्टामध्ये केस चालू असेल त्यावेळेस जे जजेस आहेत ते काय करायचे, तो तसा विग असायचा त्यांचा, तो काय असेल त्यांचं जे ऍप्रन असेल ते घालून यायचे, राईट? आणि असंच आता काय केलंय, टंगने सुद्धा तिचा विग वेअर केलेला आहे आणि ती तिची केस घेऊन आता रेडी आहे. वाईल चीफ बॅरॉन इयर. ओके, कोण आहे बरं, यांचा जो जज आहे तो कोण आहे, इयर. का बरं? कारण सगळ्यांनाच माहिती आहे हा जो आपला इयर आहे त्याचं काम काय, ऐकण्याचं आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, अरे हा तो आहे ना तो खूप चांगला लिस्नर आहे किंवा तो खूप चांगला कान आहे, आपण जे असं म्हणतो म्हणजे काय असेल, की हे जे चीफ बॅरॉन म्हणजे त्याच्याकडे ते स्किल्स आहेत चांगलं ऐकण्याचे, कानाकडे, किंवा त्याचा तो टास्क आहे. म्हणून काय केलेले आपण इथे, चीफ बॅरॉन कोणाला, जज कोणाला बनवलंय, इयरला. सेट टू बॅलन्स द लॉज. आणि आता त्यांनी काय ठरवलंय, की एक्झॅक्टली यांच्यामध्ये काय आर्ग्युमेंट आहे, काय केस आहे हे ऐकण्यासाठी, जसं त्याचं काम आहे ऐकणं, तसं त्याने आता जजचा काय केलंय, चीफ बॅरॉन म्हणून त्याने ती केस घेतलेली आहे. सो फेम्ड फॉर हिज. आणि ही जे हा जो आपला इयर आहे, कान आहे, तो फेमस कशासाठी आहे रे, फॉर हिज टॅलेंट इन नाईसली डिसर्निंग. म्हणजे काय, की सगळ्या गोष्टी डिसर्निंग, शोईंग गुड जजमेंट, की प्रत्येकाची बाजू ऐकून घ्यायची आणि अरे हा तुझं हे चुकलंय, हा ह्याचं हे बरोबर आहे, हे जे सांगणं आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस कान व्यवस्थित ऐकतोय, नीट ऐकतोय, त्यावेळेस आपली ही जी शार्प टंग आहे ती काय करते, ते जजमेंट्स देते. आणि तेच काम आता, जसं बोलण्याचं काम आहे, केस डिस्कस करण्याचं आहे, आर्ग्यू करण्याचं काम आहे, ते दिले टंगकडे, आपल्या जिभेकडे. आणि ऐकण्याचं काम चीफ बॅरन कोणाला बनवलंय, आपल्या इयरला. ओके, इथपर्यंत तरी आपल्याला काही डाऊट्स नसावेत असं मला वाटतं. आणि आपण आता पुढे बघूया, की पुढे आता काय आहे यांच्या केसमध्ये एक्झॅक्टली झालंय काय. ओके, आणि आपल्या या थर्ड स्टांजामध्ये आता बघूया, केस तर आता तयार झालेली आहे, नोज वर्सेस आईज. यांच्यामध्ये तर क्लिअर आहे, यांच्यात काहीतरी वॉर चालू आहे, फाईट चालू आहे, हे आपल्याला समजलंय. आणि त्यांना ऐकण्याचं काम करतोय आपला कान आणि बोलण्याचं काम करते लॉयर आहे, तो आहे आपली टंग. ओके, बघूयात आता. इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपीयर and your lordship, he said, will undoubtedly
find that the nose has had spectacles always in wear, which amounts to possession time out of mind. आणि ज्यावेळेस आता ही जी आपली टंग आहे तिने तिची केस तर सुरुवात केली आहे आणि ज्यावेळेस तिने तिची केस ओपन केली आहे त्यावेळेस तिचं जे ओपनिंग स्टेटमेंट आहे तिने कोणासाठी दिले रे की आपल्या नोज साठी दिलेले आहे राईट. त्याने काय सांगितलंय इन बिहाफ ऑफ नोज की नोजच्या बाजूने मी सगळ्यांना सांगते असं ती म्हणते आणि काय म्हणते इट विल क्विकली अपियर आणि हे सगळ्यांच्या लक्षात येईल कोणाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये काय अँड युअर लॉर्डशिप अँड माय लॉर्ड असं तिला म्हणायचंय की जसं आपण आपल्या नॉर्मल बॉलिवूड मुव्हीज मध्ये जसं म्हणतो माय लॉर्ड ये गलत आहे तसंच काहीतरी ती म्हणतीये की लॉर्डशिप माय लॉर्ड की आपल्या जसं सगळ्यांना माहितीये की ही जे नोज आहे त्याचा हा जो चष्मा आहे जसा काय करतोय की अमाऊंट टू पोझेशन की कायमच हा जो चष्मा आहे याचं पोझेशन याचं बिलॉंगिंग कोणाकडे तर आपल्या नोजकडे असं त्याचं म्हणणं आहे. अँड युअर लॉर्डशिप ही सेड विल अनडाउटेडली फाइंड की याच्यामध्ये कुठला डाऊटच नाहीये काय दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स की ज्यावेळेस हा जो चष्मा आहे हे कोणाचं बिलॉंगिंग आहे तर नोजचं. का बरं हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन वेअर की प्रत्येक वेळी ज्याही वेळी चष्मा लावायचा असतो त्यावेळेस कोणाची गरज लागते नोजची आपल्या नाकाची आणि म्हणून काय की हा जो स्पेक्टॅकल आहे तो कोणाला बिलॉंग करतोय विच अमाउंट्स टू पोझेशन टाइम आउट ऑफ माइंड की आता हे कोणाचं अमाउंट्स टू बिकम्स ते कोणाचं पोझेशन झालंय बिकम्स पोझेशन टाइम आउट ऑफ माइंड की हे ऑटोमॅटिक हे जे पोझेशन आहे स्पेक्टॅकल्स हे कोणासाठी बनवलेले आहेत आपल्या नाकासाठीच असं त्यांनी आता तिच्या केसचं ओपनिंग केलेलं आहे. केसचं ओपनिंग तर झालेलं आहे आता बघूयात पुढे काय झालंय. देन होल्डिंग द स्पेक्टॅकल्स अप टू द कोर्ट युअर लॉर्डशिप ऑब्झर्व that they are made with a straddle as wide as the reach of the nose is in short designed to sit close to it just like a saddle. ओके आणि अजून थोडंसं पुढे जा की तिचं आर्ग्युमेंट कसं व्हॅलिड आहे हे सांगण्यासाठी तिने काय म्हटले रे की हे बघा ते जे आपले जज आहेत म्हणजे काय आपला जो कान आहे त्याला काय सांगितलंय युअर लॉर्डशिप तुम्ही बघा हा जो चष्मा आहे त्याचं स्ट्रक्चर सुद्धा कसं आहे ऑब्झर्व दे आर मेड विथ स्ट्रॅडल स्ट्रॅडल म्हणजे काय रे की एक्सटेंड अक्रॉस बोथ साइड की त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे दोन्ही साईडला असं एक्सटेंड झालेलं आहे दोन्ही साईडला राईट आपण इथे असं जे ठेवतोय म्हणजे काय ते एक्सटेंड झालेलं आहे ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज आणि ते किती वाईड आहे जसं आपलं हे नोज आहे त्याचा जो काय म्हणतात की नाकाचा दांडा आहे जेवढा जसा लांब आहे तसंच हे आपलं हे सुद्धा स्पेक्टॅकल्स चष्मा सुद्धा तेवढाच लांब आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इन शॉर्ट डिझाइन्ड टू सिट क्लोज टू इट जस्ट लाईक अ सॅडल म्हणजे काय की त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे जे आहे दोन्ही साईडला जे बनवलेलं आहे हे का बनवलेलं आहे की ते बिलॉंग कोणाशी करतंय नोजला की ते नोजवर बसवण्यासाठीच त्याला असं बनवलेलं आहे. आणि पुढे त्यांनी एक्झाम्पल कसं दिलंय जस्ट लाईक अ सॅडल म्हणजे काय रे की घोडा असेल घोड्यावरती बसण्यासाठी एक असं स्ट्रक्चर असतं राईट की आपल्याला एक स्टेडीनेस देण्यासाठी जे असं एक स्ट्रक्चर आहे त्याच्या थोडंसं बॅकवर म्हणजे त्याच्या लोअर बॅकवरती जे ठेवलं जातं त्याला काय म्हटलं जातं सॅडल. आणि ते काय म्हणतात जसं ते ठेवणं बॅलन्स मिळण्यासाठी जसं ते काय म्हणत की घोड्याच्या बॅकवर ठेवलं जातं तसंच ते काय केलंय की हे याला बॅलन्स मिळण्यासाठी किंवा ते नोज साठीच बनवलेत म्हणून त्याला दोन्ही बाजूने काय आहे की एक स्ट्रॅडल आहे आणि ते कशा आहेत सॅडल सारखं आहे जस्ट लाईक अ सॅडल. ओके आता पुढे काय म्हणणं आहे बघूयात. अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज आणि आता त्यांनी काय सांगितलंय की ते असं सुद्धा म्हणते की आपल्या लॉर्डशिपला आपल्या जजला म्हणजे आपल्या इयरला ती काय सांगते की आपण एक मिनिट असा विचार करूयात. सपोज टीज अ केस दॅट हॅज हॅपन्ड अँड मे बी अगेन दॅट द वेसिजेस ऑर काउंटरन्स had not a nose
Pray, who would or who could wear spectacles then? ओके, आता इथे काय म्हणणं आहे, हा जी आपली टंग आहे तिचं काय म्हणणं आहे की आपण असं असं काय करूयात, एक इमॅजिन करूयात की जर आपल्या या फेस मध्ये वेसेजेस म्हणजे काय रे, की आपला फेस जो आहे की आपल्या फेसवर वेसेजेस और काउंटेन्स याच्यावरती आपल्या फेसवरती जर आपलं नोजच नसतं तर आपण हा जो चष्मा आहे तो ठेवला कुठे असता आणि तो वापरला कसा असता हे तिने इमॅजिन करायला सांगितलेलं आहे. आणि हा ते राईटच आहे की आपल्याला सपोर्टसाठी काय लागतोय, नोज लागतच आहे. पण तरी तिचं आर्ग्युमेंट किती जरी व्हॅलिड असलं तरी आपल्याला अजून एक साईड ऐकून घ्यायची आहे. बघूयात काय झालंय. That the visages or countenance had not a nose. Pray, who would or who could wear spectacles then? आणि जर असं झालं असतं की आपल्याकडे नाकच नसतं तर कोणी आणि कसं कधी आणि ह्या ज्या स्पेक्टॅकल आहेत हे आपल्याकडे आले असते का? मग तर आपल्याला सगळ्यांना लेन्सच वापरावे लागले असते, राईट? म्हणजे की आपल्याकडे तो ऑप्शनच राहिला नसता. या स्पेक्टॅकल्सला काय सपोर्ट देण्यासाठी राहिलाच नसता, राईट? म्हणजे तिचं आर्ग्युमेंट आता तरी व्हॅलिड आहे. पण बघूयात एक्झॅक्टली पुढे कसं होतंय. आणि पुढच्या स्टांजावरती आपण बघूयात काय झालंय. On the whole, it appears, and my argument shows, with a reasoning the court will never condemn, that the spectacles plainly were made for the nose, and the nose was as plainly intended for them. ओके, आणि या आर्ग्युमेंट मध्ये ज्यावेळेस ती काय करते की आपल्या नोजला ज्यावेळेस ती काय करते की दोन्ही बाजूंमधल्या एका बाजूने ज्यावेळेस ती लढतीये, फाईट करते, त्यावेळेस तिने त्याचं आर्ग्युमेंट मध्ये अजून पुढे जाऊन काय म्हटलंय की हे जे आहे नेव्हर कंडेम म्हणजे काय रे, एक्सप्रेस डिसअप्रुव्हल, की ते कधीच अमान्य करणार नाही. काय? दॅट द स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड फॉर द नोज, की हे जे स्पेक्टॅकल्स आहेत क्लिअरली सगळ्यांना असं दिसतंय की हे जे स्पेक्टॅकल्स चष्मा आहे तो कोणासाठी बनवलेला आहे, या नाकासाठीच बनवलेला आहे. आणि पुढे जाऊन अजून काय सांगते, अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंटेड फॉर देम, आणि हे जे नाक आहे ते सुद्धा कोणासाठी बनवलेलं आहे, या आपल्या चष्म्यासाठीच बनवलेलं आहे. म्हणजे ते दोघं कशा आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत, की जर नाक असेल तरच चष्मा आहे आणि चष्मा असेल तरच नाक आहे, ते दोघंही एकमेकांसाठीच बनवलेले आहेत असं तिचं म्हणणं आहे आपल्या टंगचं. कारण ती काय करते, नोजला रिप्रेझेंट करते आणि म्हणून तिला जेवढं वाटतंय की हे व्हॅलिड असणार आहे ती ते सगळं त्याच्यामध्ये मांडतीये. ओके, आता इथपर्यंत तर आपण पाहिलेलं आहे की तिचं म्हणणं काय आहे. हे सगळं ती कोणासाठी बोलते, नोजसाठी, आपल्या नाकासाठी बोलतीये. आता त्यानंतर बघूयात. देन शिफ्टिंग हिज साइड अँड नाव फायनली, की आपण इतक्या वेळ काय पाहिलं रे, फक्त नोजचीच केस बघत होतो की ही जी टंग आहे ती तिखट बोलणारी गोड बोलणारी जी आपली टंग आहे ती कोणाला रिप्रेझेंट करते आतापर्यंत, फक्त आपल्या नोजला. पण आता ज्यावेळेस तिने काय केलंय, तिची साइड चेंज केली आणि आता ती कोणाला रिप्रेझेंट करते, तर आपल्या इयरला, आपल्या कानाला रिप्रेझेंट करते. आणि त्यावेळेस ती काय म्हणते ते बघूयात. देन शिफ्टिंग हिज साइड as a lawyer knows how, he pleased again in behalf of the eyes. आणि आता काय केलेलं आहे की पुन्हा की जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जर एखादं भांडण असेल, एखादी फाईट असेल किंवा कोर्टामध्ये आपल्याला एखाद्याशी काय करायचंय, आर्ग्यू करायचंय, तर आपल्याला काय लागतं रे की एक अटॅक करणारा लॉयर असतो तर एक डिफेन्स करणारा असतो, राईट? की माझा क्लायंट किंवा माझा जो अशील आहे तो कसा बरोबर आहे हे दोन्ही बाजूनी सांगितलं जातं. आणि तसंच या दोन्ही बाजूंचा जो लॉयर आहे तो कोण आहे, आपली टंगच आहे. आणि आता तिने एका वेळेस काय केले, नोजला रिप्रेझेंट केले आणि आता नेक्स्ट टाइम ती कोणाला करते, आता तिने तिची साईड बदलली आहे आणि ती कोणाला रिप्रेझेंट करते आता, तर आता ती आपल्या आईजला रिप्रेझेंट करते. आणि त्याच्यामध्ये तिने काय सांगितलंय, बट व्हॉट वेअर हीज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो, for the court did not think they were equally wise. ओके, आणि आता काय सांगितलं रे, तिने केलं, आयजला रिप्रेझेंट केलं, तिची केस सुद्धा तिने काय केली, आर्ग्यू केली आहे. पण
बट व्हॉट वेर हिज आर्ग्युमेंट्स, की ती जी टंग आहे त्या टंगचं काय आर्ग्युमेंट होतं हे कोणालाही माहिती नव्हतं. फ्यू पीपल न्यू, फार कमी लोकांना ते माहिती होतं की तिने काय आर्ग्यू केले, ह्या टंगने काय आर्ग्यू केले. फॉर द कोर्ट डिड नॉट थिंक दे वेर इक्वली वाईज. आणि ज्यावेळेस हे जे आपले चीफ बॅरॉन, आपला जो इयर आहे, त्याला काय वाटलेलं आहे की हे दोन्ही इक्वली काही झालेले नाहीये, इक्वली वाईज, की दोन्ही बाजू मांडल्यानंतर त्यांना काय वाटलंय की हे जे आईज आहेत यांच्याकडे इक्वल आर्ग्युमेंट नाहीये किंवा ते एवढं फेअरली मांडलेले नाहीयेत, असं सुद्धा त्यांना वाटलंय की आईजकडे बोलण्यासाठी काहीच नाहीये. आणि म्हणून काय झालंय, फ्यू पीपल नो, फार कमी लोकांना ते माहिती आहे असं त्यांना वाटलेलं आहे. सो मग आता पुढे काय झालंय, सो हिज लॉर्डशिप डिक्रीड विथ अ ग्रेव सोलेम टोन, decisive and clear, without one if or but, that whenever the nose put his spectacles on, by daytime or candlelight, eyes should be shut. ओके, की ज्या वेळेस ही जी टंग आहे आणि ह्या जिभेने काय केले, दोघांचे आर्ग्युमेंट्स, नोजचं आणि आईजचं, दोघांचंही आर्ग्युमेंट ज्यावेळेस आपल्या लॉर्डशिप समोर मांडलेलं आहे त्यावेळेस काय केले रे, की हे टंग आहे त्याने नोज साठीच ते कसं जास्त सुटेबल आहे किंवा ऍप्ट आहे असं जे कन्व्हिन्स केलं, पण त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट मात्र त्याने कोणासाठी केले, आपल्या आईज साठी, की आईज साठी एवढं व्हॅलिड आर्ग्युमेंट तिने समोर दिलेलं नाहीये आपल्या लॉर्डशिपच्या. आणि म्हणून झालंय काय, तर आपले जे लॉर्डशिप आहेत, आपले जे जज आहेत, चीफ बॅरॉन इयर, त्यांनी काय डिसाईड केलं की त्यांनी एक जजमेंट पास केले आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या जे काही आर्ग्युमेंट्स आहेत ते लक्षात घेऊन त्यांनी काय केलं, एक जजमेंट पास केलं. आणि ते काय होतं, सो हिज लॉर्डशिप डिक्रीड, डिक्रीड म्हणजे काय रे, गेव द वर्डिक्ट. आपण नाही का हिंदी मूवीज मध्ये बघतो, सारे कानून सारे सॉरी सारे सबूत और सबूत सबूत आंखों के सामने मध्य रखते नजर हुए, ये ऐलान करते हैं, ये घोषित करते, असं जे बोललं जातं त्याच्यावर सारखंच त्यांनी काय सांगितलेलं आहे, इथं सुद्धा असंच म्हटलेलं आहे, विथ अ ग्रेव सोलेम टोन, आणि एकदम सिरियस टोन मध्ये, एकदम त्या सिरियसनेसने त्यांनी त्यांचा डिसिजन दिलाय. डिसिसिव्ह म्हणजे एकदम त्यांचं जे डिसिजन आहे ते कसं त्यांनी एकदम विचार करून आणि कसं क्लिअर, एकदम क्लिअरली सांगितलेलं आहे. आणि काय होतं ते, विदाउट वन इफ ऑर बट, की कोणताही कन्सिडरेशन, विदाउट इफ बट, किंतु परंतु कुठलाही असं न ठेवता त्यांनी काय केलं, दॅट whenever the nose put his spectacles on, की ज्याही वेळी हे जे नोज आहे काय करणारे, हा चष्मा घालणारे किंवा चष्मा यूज करणारे, त्यावेळेस आईजने काय करायचंय, बाय डे लाईट और कॅन्डल लाईट, म्हणजे अगदी दिवसा असेल किंवा कॅन्डल लाईट म्हणजे रात्री असेल, काय होणार आहे, बाय डे लाईट और कॅन्डल लाईट आईज शुड बी शट. त्यांचं काय म्हणणं होतं आपल्या चीफ बॅरॉनचं, की ज्या ज्या वेळी अगदी दिवस असेल रात्र असेल, की ज्याही वेळी हे जे आपले आपला जो नोज आहे तो काय करतोय, की हा स्पेक्टॅकल्स घालणारे, त्यावेळेस हे जे आईज आहेत त्यांनी बंद राहायचं आहे. राईट, हे जजमेंट कोणी दिलेलं आहे, आपल्या चीफ बॅरॉननी. आणि कशाच्या बेसिसवर, जे टंगने आर्ग्युमेंट केलं की नोज साठीच कसं हे आपला स्पेक्टॅकल चष्मा बरोबर आहे किंवा चष्मा हा नाकासाठी आणि नाक चष्म्यासाठी बनवलंय, हे जे आर्ग्युमेंट केलं. आणि त्याच्या अक्रॉस किंवा त्याच्या अपोजिट त्याने काय केलं, एक्झॅक्ट अपोजिट, अगदी काहीही आर्ग्युमेंट दिलेलं नव्हतं आईजसाठी. आणि म्हणून आपले जे चीफ बॅरॉन आहेत, जज आहेत, त्यांनी काय म्हटलं की हे जर चष्मा जर नोजचा बिलॉंगिंग असेल, पोझिशन असेल, तर काय करायचंय, आईजने मात्र त्याचा यूज करायचा नाही आहे. राईट, म्हणजे आता आपल्याला असं वाटतंय, अरे किती इलॉजिकल आहे, असं कुठे असतं का, डोळ्यांसाठी चष्मा असतो, नाकासाठी कुठे असतो, नाक तर त्याला सपोर्ट करतंय, राईट. पण तरी सुद्धा ज्यावेळेस काय केले रे, आपल्या जजेसने हे वर्डिक्ट दिलंय, ह्या काय म्हणत की हे स्टेटमेंट दिलंय, त्यावेळेस मात्र ते त्यांना फॉलो करायचंय. म्हणजे काय रे, एक ह्युमरस वे मध्ये इथे ज्यावेळेस आपल्याला काय सांगताय, आपले पोएट आपल्याला काय सांगताय, ट्राय करताय, की आपण जे ह्युमन बिंग्स आहोत, आपल्या ह्युमन बिंगचं नेचर सुद्धा असंच आहे की आपल्यामध्ये खूप जास्त ग्रीड आहे, आपण बाय डिफॉल्ट आहे ना ग्रीडी आहोत,
की आपल्याला असं वाटतं, अरे मला हे मिळायला हवं, मला ते मिळायला हवं. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळत राहते ना, एखाद्याकडून काहीतरी आपल्याला चांगले बेनिफिट्स मिळत आहेत, तर आपण सतत त्याच्याकडून काही ना काही घेण्याचा ट्राय करतो आणि देणं तर आपण विचारच करत नाही, राईट. म्हणजे हे जे ग्रीड आहे, की हा जो नोज आहे याचं सुद्धा असं काय म्हणणं आहे, की हा जो चष्मा आहे तो माझंच बिलॉंगिंग आहे आणि ते बाकी कोणाचंच नाहीये. मग ही जी हाव आहे किंवा ग्रीड आहे ती कधीही कमी होत नाही, की माणसाला सतत काही ना काही हवं असतं. तसंच हेच ज्या ह्युमन क्वालिटी आहे, ग्रीड आहे, सतत काहीतरी मिळवत राहण्याची, सतत काहीतरी स्वतःच्या पोझिशन मध्ये असणं, ही जी गोष्ट आहे ह्युमन क्वालिटी आहे, त्यांनी ती कोणाला दिली? नोज आणि आईजना. की ज्याच्यामध्ये कोण जिंकले? नोज जिंकले. पण आपल्याला हे सुद्धा कळतंय की हे जे वर्डिक्ट आहे, हे जे काय म्हणत, हा जो रिझल्ट होता तो कसा आहे? फेअर नाहीये. म्हणजे आपण याच्यामध्ये अजून एक गोष्ट नोटीस करतोय की जो काय करतोय रे, की डॉमिनेंटली स्वतःचं मत एक्सप्रेस करतोय किंवा लोकांना कन्व्हिन्स करतो की मीच कसा बरोबर आहे, हे ज्यावेळेस तो जास्तीत जास्त लाऊडली एक्सप्लेन करतो त्यावेळेस लोकांना सुद्धा त्याच म्हणणं बरोबर वाटायला लागतं. आणि जी खरी फेअर साईड आहे ती मात्र कशी होते? बाजूला होते. आणि जो लाऊडली सांगतोय, कन्व्हिन्स करतोय लोकांना, तेच लोकांना पटतं. मग हा जो जस्टिस आहे तो सुद्धा कसा आहे? स्टोन ब्लाइंड. जसं की अगदी आपण पोएमच्या सुरुवातीला पाहिलं होतं, तसाच जस्टिस स्टोन ब्लाइंड आहे, की ज्याला तो असायला मिळायला हवा त्याला तो मिळत नाही, असं आपल्या पोएटचं ठाम म्हणणं आहे. आणि म्हणून हे जे त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं जे ओपिनियन आहे, हे सगळ्यांना सांगण्यासाठी त्यांनी काय केलं होतं? ही पोएम आपल्या समोर मांडलेली आहे, की याच्यामध्ये त्यांना काय म्हणायचं रे, की हा जो जस्टिस आहे हा सगळ्यांना इक्वली मिळत नाही. आणि म्हणून ह्या पोएम मध्ये जसं काय म्हटलं होतं रे, स्टोन ब्लाइंड जस्टिस, ह्युमरस मॅनर एम्फसाइजिंग अपॉन लॅक ऑफ एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे काय रे? एम्पॅथी म्हणजे काय असेल, की अंडरस्टँडिंग. काय आहे? लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. कशाचं? कॉमन सेन्स. की बऱ्याच वेळा आपल्याला अशा खूप साऱ्या केसेस असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला असं वाटतं की याच्यामध्ये काहीच कॉमन सेन्स नाहीये. की आपण असं बऱ्याच वेळा एखादी केस बघतो ना रे, की दोन भाऊ असतात आणि त्यांचं खूप कडाक्याचं भांडण होतं. कशावरून? ही माझ्या वडिलांची जमीन आहे आणि याच्यामध्ये मला काहीतरी वाटा हवाय, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि मग ते दोघं जण खूप भांडणं होतात म्हणून ते जातात कोर्टात. आणि जेव्हा कोर्टाने निर्णय दिलेला असतो, मग काय होतं रे, ते इक्वली डिवाइड झालेलं असतं. पण मग दुसऱ्या भावाला त्या शेतामध्ये जायला वाटच नसते. असं सुद्धा होतं. तू जाऊनच दाखव माझ्या शेतातून कसा जातोस, राईट. म्हणजे जे कोर्ट आहे त्या दोघांना इक्वली देत आहे, पण ज्याच्या काय होतं रे, तो जस्टिस सुद्धा कसा आहे? अनफेअर होतो, की त्याला जाण्यासाठी वाटच नाहीये. मग तो त्या शेतामध्ये जाणार कसा? तिथे जे काही त्याचं फील्ड असेल तो तो कसा हे करणार आहे, यूज कसं करणार आहे, राईट. म्हणजे जो जस्टिस मिळतोय, जो काय म्हणून न्याय मिळतो, तो नेहमीच फेअर असेल किंवा त्याच्यामध्ये कॉमन सेन्स असेल, हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. ओके, दिस इज अबाउट आर पोएम. आता बघूया की याच्यामध्ये आपल्या राईम स्कीम काय आहेत किंवा कोणते पोएटिक डिव्हायसेस म्हणजे आपले फिगर्स ऑफ स्पीच कोणते कोणते. ओके, अगदी सुरुवातीला पहिला जो पॉइंट आहे, आपला फर्स्ट पॉइंट, ज्यावेळेस आपण ऍप्रिसिएशन लिहितोय, आपला फर्स्ट पॉइंट काय असतो रे? पोएट्स नेम, राईट. तर याच्यामध्ये आपल्या पोएटचं नाव काय आहे? विलियम काउपर हे आपल्या पोएटचं नाव आहे. पोएट्स नेम विलियम काउपर. त्यानंतर पोएमचं नाव आहे नोज वर्सेस आईज. त्यानंतर सेकंड, हे झाला सेकंड पॉइंट. आणि त्यानंतर थर्ड पॉइंट, राईम स्कीम ऑफ द पोएम इज, बघूया, हा जो आपला लास्ट वर्ड आहे अरोज. अरोज ज्यावेळेस आपण असं म्हणतोय अरोज म्हणजे काय होतं आपल्याला? हा जो लेटर झेड आहे तो आपण साऊंड ऐकतोय असं आपल्याला वाटतं, राईट. त्यानंतर रॉंग, इथे जी चा साऊंड आहे आपल्याला. त्यानंतर नोज, पुन्हा काय झालं रे इकडे? नोज, झेड. आणि त्यानंतर बिलॉंग, इथे काय झालंय? जी चा साऊंड आहे तो येतोय, राईट. म्हणजे आपली जी राईम स्कीम असेल ती कशी असेल रे? ए बी ए बी. पुन्हा कॉज, झेड, लर्निंग, जी, लॉज, एस, आणि डिसर्निंग, जी. म्हणजे पुन्हा सी डी सी डी. राईम स्कीम ऑफ द पोएम इज काय म्हणूया की ती कशी आहे? एक कन्सिस्टंटली काय आहे? सेम आहे. म्हणजे काय रे? ए बी सी डी अँड सो ऑन. हे झालं आपल्या राईम स्कीम बद्दल. आता बघूया की याच्यामध्ये कोणते कोणते फिगर्स ऑफ स्पीच आपण यूज करतोय. आता फिगर्स ऑफ स्पीच पोएम मध्ये काय यूज केले जातात रे?
की हे जे पोएट असतात की त्यांना नॉर्मली बोलायला आवडत नाही, हो की नाही. म्हणजे फार असं काय म्हणतात की जसं आपण म्हणतो ना, मेकअप खूप जास्त मेकअप करून आली आहे ती, असं जे म्हणतो, राईट. म्हणजे हा जो मेकअप असतो ना, पोएट जे असतात फिगर्स ऑफ स्पीच यूज करतात म्हणजे काय रे, फक्त मेकअप करतायत, डेकॉर करतायत, अडॉन करतायत कोणाला, त्यांच्या पोएमला. ओके. मग हे जे अडॉर्नमेंट्स आहेत आपल्या पोएमचे, आता हे कोणते कोणते ते बघूया. अगदी त्याच्यामधलं फर्स्ट जे असेल आपण असं बघूया, बिटवीन नोज अँड आयज अ स्ट्रेंज कॉन्स्टंट अरोज. ओके. अगदी आपली पहिलीच लाईन आहे ही, जे याचं जे फिगर ऑफ स्पीच आहे ते कोणतं आहे, इन्व्हर्जन. ओके. आता मॅम इन्व्हर्जन म्हणजे काय? इन्व्हर्जन म्हणजे काय असतं रे, की आपलं एक नॉर्मल सेंटेन्स स्ट्रक्चर असतं. कसं असतं, त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं काही आलं म्हणजे ते काय असतं आपलं ओके. मग एक नॉर्मल सेंटेन्स असतं, आपण असं म्हणतो. पण जो इन्व्हर्जन असतो त्याच्यामध्ये मात्र असं येत नाही. इन्व्हर्जन कसं असतं रे, इन्व्हर्जन मध्ये ज्या वेळेस एक नॉर्मल सेंटेन्सचं स्ट्रक्चर चेंज होत आहे, की कधी कधी वर्ब पुढे येतोय, कधी ऑब्जेक्ट पुढे येतोय, कधीतरी ऍडवर्बच पुढे येतोय, असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते काय असतं, इन्व्हर्जन. आता बघा, माझं नॉर्मल सेंटेन्स कसं असतं, अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज बिटवीन नोज अँड आयज. पण मला देताना सेंटेन्स कसं दिलंय, बिटवीन नोज अँड आयज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज, राईट. म्हणजे माझं एक नॉर्मल सेंटेन्स जसं स्ट्रक्चर असतं तसं इथे आलेलं नाहीये, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, ते काय आहे, इन्व्हर्जनचं एक एक्झाम्पल आहे. ओके. त्यानंतर पुढे असेल, याच्यामध्ये आपलं जे मेन फिगर ऑफ स्पीच आहे आजच्या आपल्या पोएमचं, ते आहे पर्सोनिफिकेशन. आता पर्सोनिफिकेशन म्हणजे काय, जसं नाव आहे पर्सोनिफिकेशन, याच्यामध्ये एक वर्ड आलाय पर्सन, राईट. पर्सन, पर्सोनिफिकेशन, की ज्याच्यामध्ये ह्युमन क्वालिटीज दिलेल्या आहेत. कोणाला, की ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, इन एनिमेट ऑब्जेक्ट्स, की ज्या चालू बोलू शकत नाहीत, अशांना काय केले, ह्युमन क्वालिटीज दिल्या जातात, त्याला आपण म्हणतो पर्सोनिफिकेशन. आता ज्यावेळेस अगदी माझी असं आपण म्हणूया, इथे जे आहे, विथ अ ग्रेट डील ऑफ स्किल अँड वीक फुल ऑफ लर्निंग, while Chief Baron ear sit to balance the laws, so famed for his talent in nicely discerning. म्हणजे काय रे, की याच्यामध्ये सांगितलंय ह्युमन क्वालिटीज आहेत, की बोलण्याच्या किंवा स्किल्स आहेत, बोलण्याच्या ऐकण्याच्या, ह्या ज्या क्वालिटीज आहेत, ह्युमन क्वालिटीज आहेत. आणि त्या कोण घेतलेल्या आहेत, हे जे आईज आहेत किंवा आपले इयर्स आहेत, नोज आहेत, यांना त्या क्वालिटीज दिल्यात. आणि म्हणून त्याला आपण कशाचं एक्झाम्पल म्हणणार आहे, पर्सॉनिफिकेशन. ओके. हे झालं आपलं मेन फिगर ऑफ स्पीच, पर्सॉनिफिकेशन. त्यानंतर ॲलिट्रेशन. आता ज्यावेळेस आपण ॲलिट्रेशन असं म्हणतोय, ॲलिट्रेशन म्हणजे काय असतं रे, ॲलिट्रेशन ज्या वेळेस आपल्या एखाद्या सेंटेन्स मध्ये एक लेटर आहे, की लेटरचा साऊंड आणि ते लेटर जर एका याच्यामध्ये काय होत आहे, रिपीट होत आहे, लेटर आणि त्याचा साऊंड रिपीट होत आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, ॲलिट्रेशन. फॉर एक्झाम्पल, इथे जसं आहे, दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन वेअर. म्हणजे काय रे, इथे हा जो एच आलेला आहे, एच पुन्हा एच, इथे आलेला आहे एच, एच. दॅट हॅज हॅड, एच जो साऊंड आहे त्याचा साऊंड आणि ते लेटर काय झाले, रिपीट झालंय, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲलिट्रेशन. ओके. त्यानंतर असेल, जस्ट लाईक अ सॅडल, ही जी आपली लाईन आहे, डिझाईन टू सीट क्लोज टू इट, जस्ट लाईक अ सॅडल. म्हणजे ते काय झाले रे, कंपॅरिझन झालेली आहे, राईट. सॅडल म्हणजे घोड्यावरती बसण्यासाठी, त्याच्या बॅकवर बसण्यासाठी जे एक स्ट्रक्चर बनवलं जातं, राईट, एक बॅलन्स मिळावा म्हणून जे स्ट्रक्चर बनवलं जातं, तसंच स्ट्रक्चर कोणाचं आहे, या चष्म्याचं आहे, की त्याला दोन्ही साईडला काय आहे, एक्सटेंडेड पार्ट आहे त्याचा, राईट, म्हणजे स्ट्रॅडल आहे. आणि ते कशासारखे आहेत, तर सॅडल सारखे आहेत असं म्हटलंय. म्हणजे जस्ट कंपॅरिझन होतीये, ओके, कंपॅरिझन होतीये बाय युझिंग वर्ड्स लाईक, ओके, लाईक किंवा ॲज, लाईक ऑर ॲज, या दोघांमधला जो एक वर्ड आहे जो कंपॅरिझन साठी यूज होतोय, तर त्याला आपण काय म्हणतो, सिमिली. आणि इथे काय झालेलं आहे, जस्ट लाईक अ सॅडल असं म्हटलंय, कंपॅरिझन झालेली आहे. कंपॅरिझन मग कशामध्ये असू शकते, टू पर्सन, प्लेसेस, थिंग्स ऑर ऑब्जेक्ट्स, की ज्याच्यामध्ये कंपॅरिझन झाली आहे
बाय युझिंग वर्ड लाईक ऑर ॲज. त्याला आपण काय म्हणतो, सिमिली. आणि इथे आपल्याला एक फिगर ऑफ स्पीच सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर अजून बघूयात काही आहेत का. ओके, एवढे तर आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे कोणतं फर्स्ट जे होतं आपलं, फर्स्ट लाईनलाच इन्व्हर्जन मिळालेलं आहे. त्यानंतर मेन फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे आपलं, पर्सॉनिफिकेशन. त्यानंतर थर्ड जे होतं, थर्ड मिळालं आपल्याला ॲलिट्रेशन. त्यानंतर सिमिली. ओके, म्हणजे आपल्या आजच्या पोएममध्ये 4 आपल्याला काय मिळेल, फिगर्स ऑफ स्पीच किंवा पोएटिक डिव्हाइसेस. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज पोएम. आपली पोएम होती नोज वर्सेस आईज. हे आपल्याला समजलेलं आहे. ओके, आणि या पोएमची जे आपण सेंट्रल आयडिया असं म्हणूयात, आपण इथे काय म्हणू शकतो रे, पोएट इज ट्राइंग टू बी ह्युमरस ऑर विटी, बट इवन इफ ही इज ह्युमरस, ही इज ट्राइंग टू कमेंट or being sarcastic towards legal proceedings or the law, right? आपण असं पण म्हणू शकतो की this poem is satirical. कशी आहे ती, एक कमेंट करते किंवा सार्कॅझम शो केलाय की ह्या ज्या आपल्या लॉ प्रोसिजर्स आहेत त्या कशा आहेत की त्या कधी कधी अनफेअर असतात, किंवा कशा आहेत त्या की ज्यामध्ये कॉमन सेन्स लॅक करतं, एम्पॅथी लॅक करते, आणि तरी सुद्धा तो जस्टिस आपण काय जस्टिस सर्व केलाय असं म्हटलं जातं. म्हणजे टू हायलाइट स्टोन ब्लाइंड जस्टिस, पोएट हॅज रिटन दिस पोएम, अँड ऑल्सो टू शो ह्युमन ग्रीड दॅट ही ऑलवेज वॉन्ट मोर अँड मोर. ओके, म्हणजे आपण सेंट्रल आयडियामध्ये हे पॉइंट्स ऍड करू शकतो. दॅट्स इट फॉर टुडेज पोएम. ओके, गुड बाय फ्रेंड्स.